मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सफर विथ आकाशच्या ब्लॉगवरती. तर आता आम्ही चाललो आहे इमर्जन्सीमध्ये गावी. तर इकडनं गेल्याचं तुम्हाला दाखवतो ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं. तर आता इकडं आम्ही इमर्जन्सीमध्ये गावी चाललो आहे. तर कसं जायचं काय वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. आता आम्ही इकडनं निघतोय, जरा घाई आहे त्याच्यामुळे लेट झाले आणि गाडी पण भरायची आहे. तर इकडं आम्हाला निघायचं आहे. निघाल्यावरती तुम्हाला दाखवतो. तर काही जण आता आम्ही इकडनं निघालो आहे. मी, मम्मी, पप्पा निघालो आहे. तर आप इधर से जाने का तुमको राम मंदिर. आता आम्ही इकडे चालू राम मंदिरला फुल पॅकिंग वगैरे करून. एकदम आता आम्ही असं फुल 2 दिवसासाठी चाललो आहे. तर बघू. तर मित्रांनो, तर आपण फायनली निघालो आहे. आता मी इकडनं CSMT ट्रेन पकडते. इकडनं जाणार आपण CSMTला. तिकडनं लोकमान्य टिळक टर्मिनल जिकडे आपल्याला ट्रेन पकडायची आहे. तिकडनं गेल्याच्या नंतर आता आपण मी तुम्हाला दाखवतो ट्रेन वगैरे जे काय असेल दाखदा प्रवास. त्यामुळे तिकडे उतरल्याच्या नंतर ती गणपतीची मजा असेल. मी थोडं लेटच चाललो आहे म्हणून काहीतरी माझं थोडंसं सिरियस काम आलं त्यामुळे मला जावं लागतं. तर आम्ही इकडनं गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण CSMTला पोहोचलेलो आहे. आता इकडं जायचं आपल्याला ट्रेन पकडायला. मी फायनली आपण चाललोय कोकणात, राजापूरमध्ये चाललोय. तर इकडनं आजीकडे. इकडनं आता आपण पोहोचलेलो आहे. आता पप्पा तिकडे उतरत आहेत. पण आता आपण CSMTला आलोय आणि इकडनं आपल्याला त्याचं ट्रेन पकडायला. तर आता माझी मावशी आणि काका येतात. तर त्यांच्यासाठी आपण थांबलो. इकडे मम्मी पप्पा पण थांबलेत. ते मम्मी इकडे पप्पा आहेत. तर आता CSMT पण फुल 2 दिवसांनी भरेल, कारण कोकणातले जेवढे आपले चाकरमाने गेले ते सगळे आता येतील. ते आल्याच्या नंतर आता पूर्ण भरेल. तर आता आपण आलेलो आहे, सगळे आले. तिकडे अमोद काका आहे, आमची बारकी पण आली आहे, मम्मी इकडे मावशी आहे. आता सगळं फायनल फक्त गाडीपर्यंत जायचं. पप्पा जर वॉशरूमला गेले त्याच्यामुळे थोडंसं थांबलं आणि गाडी 12:20ची आहे त्यामुळे तर भरपूर टाईम आहे. तर तोपर्यंत आम्ही पुढे जातो. तर खूप चालावं लागलं कारण S9 लागले आणि खूप सारं चालायचं. तर भरपूर जाणारी पब्लिकसुद्धा इकडे. ह्या बारक्याला घेऊन चालावं लागते आणि त्यात एक बारकी बॅग. तर तिकडनं आपल्याला जायचं आहे कारण लास्ट डब्यापर्यंत. ती गाडी आलेली आहे पण येईल आता गाडी हळूहळू. त्यानंतर आपल्याला सीट पण बघायचे आहे. तर फायनली आपल्याला आपली जागा भेटलेली आहे. इकडे आता सगळे सेट होईल. तर ट्रेन बघू शकता पूर्ण खाली आहे, कोण कुत्रा पण नाही, पूर्ण ट्रेन खाली आहे. तर आता इकडनं निघालं पण इकडे मानसी, मावशी, मम्मी, पप्पा वगैरे बसले. काका बाहेर आहेत. बॅगा वगैरे सगळ्या सेट झालेल्या आहेत. तर काही जण आपण पोहोचलेलो तो हा, पण आता लेट थोडीशी ट्रेन थोडीशी लेट झाली. आता बघू इकडनं किती असं निघते. आता इकडे आमची माऊ वगैरे बसले, पण ढवळी तर आता आपण आलो ठाण्याला. इकडनं ठाणा पर्यंत पण वेळेला बघू किती गर्दी होते, काय होते ते समजेल आपल्याला. पण आता तरी सध्या तरी दोन्ही साईडने प्लॅटफॉर्म खाली आहे. झोप काढली रात्री. आपण पोचलोय आलेले कुठे आलोय ते तुम्हाला सांगतो. स्टेशन आल्यावरती आता मी तुम्हाला दाखवत होतो. ती पावसाची हजेली वगैरे पसरलेली. आपण फायनली आलो कोकणामध्ये. आता स्टेशनचं माहिती नाही कारण ट्रेन चालू त्याच्यामुळे मला पण सांगता येत नाही की कुठे आलं. आपण इकडनं उतरल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो, दाखवतो सुद्धा.
हरियाली दाखवली तुम्हाला. हो ना, मस्त आपण असं कोकणामध्ये तर आलोय. आता मी सध्या खेडला आहे आणि समोर हरियाली एवढी पसरली आहे की विचारू नका तुम्हाला. मी हरियाली दाखवतो एकदम धुकं जे प्रकार असतात, जसं दूर बोलतो आपण डोंगरावर आहात तसा एक मस्त असा नजारा आहे. आणि माझं पहिल्यांदाच असं कोकणामध्ये येणं झालं गणपतीसाठी, काहीतरी निमित्ताने, ते पण मम्मी पप्पांमुळे. तर आता नजारा दाखवतो. स्वर्गापेक्षा सुद्धा कमी नाही, दाखवतो तुम्हाला एकदा. अशी कसा बोलतात ना की जिवंत जागा स्वर्ग कोणाला बघायचं असेल तर कोकणाशिवाय दुसरा ऑप्शन नाही तुमच्याकडे. मस्त वाला असं एकदम स्मोक आणि हरियालीची बोलतो आपण. तर आता आपण चिपळूणला उतरलोय. चिपळूणला प्लॅटफॉर्मला थांबली आहे गाडी. इकडनं चिपळूण नंतर अजून स्टेशन असतील. आता इकडनं मस्त आता झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे तर आता आपण चिपळूणला उतरलोय. चिपळूणला प्लॅटफॉर्मला थांबली आहे गाडी. इकडनं चिपळूण नंतर अजून स्टेशन असतील. आता इकडनं मस्त आता झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे तर आता आम्ही आलोय मध्ये थांबलोय कुठे ट्रेन कदाचित सिग्नलला थांबले. आणि इकडे बघू शकता पूर्ण माकडांची टोळी आणि सगळं हिरवळ अशी पण पसरलेली आहे की विचार नका. धबधबे असतील, मग भरपूर असं बोलतात एकदम एखाद्या फिल्म ठिकाणी आपण आल्यासारखं वाटतंय. मस्तपैकी अशी हरियाली वगैरे, धबधबे वगैरे सगळं आता पावसातनं मस्त तुम्हाला दाखवतो. एकदम भारीवाला असे सीन आहेत. इकडे सगळी माकडं वगैरे बसले. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग, गर्द झाडीतली दाट छाया सजना. आपण रत्नागिरीत पोहोचलोय. मी जसं तुम्हाला याच्या अगोदर मला ते थोडंसं बोलायला नाही भेटलं, तुम्हाला दाखवायला नाही भेटलं. काही सीन्स माझ्याकडनं थोडे मिस झालेत. पण जसं मी तुम्हाला दाखवलं ग्रीनरी, धबधबे, वॉटरफॉल वगैरे जे सगळं होतं तेवढं एवढे व्ह्यूज तुम्हाला दाखवले. आणि आता इकडे आपण रत्नागिरीत आलो आहे. तर आता आपण रत्नागिरीत आलो आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर इकडे थोडंसं काहीतरी काम चालू आहे स्टेशनचं कदाचित. तर बघू आता इकडनं आम्हाला आता थोडं 2-3 स्टेशनच आहेत, त्याच्यानंतर आम्ही पोचून इकडनं. पण तुम्हाला जसं मी वॉटरफॉल वगैरे दाखवले पूर्ण हरियाली, तर एक प्रकारचं आपण बोलू शकतो की इकडे मजा करण्यासाठी तुम्हाला पावसात आणि गणपतींनाच एक चान्स असतो. जो बोलतो ना जिवंत जागता स्वर्ग आपण बोलू शकतो तसा प्रकार आहे. अजून पुढे तुम्हाला जेवढे नेचर्स किंवा काही असतील ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. पण खरंच मला आज ना असं वाटलं की बाबा जर गणपती असावं तर कोकणातच असावं, कारण ती मजा. आणि येण्या जाण्याचा प्रवाससुद्धा हा ट्रेनचाच, फक्त ट्रेनचाच. पण आता सुद्धा मजा एक आहे की बघू आता पुढे गेल्यावरती कसं काय ते. तर आता आम्ही पोचलोय विलवडीला. तर इकडे सुद्धा मस्त पावसाने हजेरी अशी दणदणीत लावलेली आहे. नंतर तुम्हाला दाखवतो इकडे फुल निसर्ग रम्य असं वातावरण झालेलं आहे. हिरवं ग्रीनरी, हरियाली बोलतो आपण मुंबईच्या भाषेत झाल्याने आम्हाला पाऊस घेऊन छत्री घेऊन चालावं लागतंय.
आता आपण आलो तर आहे. आता इकडनं बाहेर गेल्यावरती आपल्याला गाडी डुगडुगा बोलतो रिक्षाचा प्रकार आहे, डुगडुगा वगैरे बघावं लागेल. इकडनं डुगडुगाने गेल्याच्या नंतर आता आम्हाला इकडे सगळं आम्ही तर पोचलो. इकडे मावशी हे बारके सगळे आता पोचलं. तर फक्त इकडनं आम्हाला जायचं बाहेर. तर आता आपण आलो तर रिक्षा बघतो. आता डुगडुगा बघून जसं बोलतो तसं बघूया. आता भाडं पण द्यायचं आहे, किती पण आहे. तर आपलं रिक्षा स्टँड आहे हा आणि आपलं रेल्वे स्टेशन. किती तर आता आपण आलो तर आहे. आता बघूया इकडनं आम्हाला जायचं ह्या रूटने जायचं आहे. तर पण रिक्षावाले सगळे वगैरे आहेत, पण जरा प्रॉब्लेम होतो रिक्षामध्ये. जास्त पर्सन असल्यामुळे आम्हाला थोडंसं कम्फर्टेबल होणार आहे, कारण मोठं डुगडुगा बघावं लागणार आहे. तर त्या डुगडुगासाठी चालू. आणि हे आमचं बारकं खुळं. ए बाबू मम्मीला बघून जा कुठे आहे. इकडे इकडे स्टेशनवरनं तर निघालं. स्टेशनवरनं निघून आपल्याला जायचे पार्सलवरनं थोडंसं शॉपिंग करून मध्ये येतो. सगळे गाडीत बसले, मम्मी बसले, तिकडे काका बसले, तिकडे पप्पा आहेत, माऊ आहे. सगळे आम्ही निघालो आहे. आम्ही आता स्टेशन शोधलेलं आहे. हरियाली आणि फोटो काय केलं नेचर जिवंत जागतं सारखं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला असं सांगितलं, जिवंत जागतं सारखं बघायचं असेल तर कोकणातच. जगाव पण कोकणात, मराव पण कोकणात बसली जात आहे. एकदम हरियाली बघा. नेचर एक क्लासिक असं फुल इकडचे रस्ते खड्डेत की खड्डेत रस्ते समजत नाही, पण ठीक आहे काहीतरी आहे. आता आपण आलो पाचलला. मला दाखवतो इकडनं. तर पाचल म्हणजे असं बघायला गेलं तर आपलं मुंबईच्या भाषेत एक बाजारपेठ स्टेशन बोलतो तसंच आहे. तर त्याला पाचल बोलतो. आपण आलो पाचलला. ही आमची बाजारपेठ आहे इकडची बघायला गेलं तर. तर आता आपण पाचलला पोचलो. पाचलवरून आम्हाला जायचं येरडवला. इकडनं आता परत जवळचं शॉपिंग करून आम्ही गाडी बघतो. थोडंसं पहिले शॉपिंग करून घेऊ, त्याच्यानंतर गाडी बघू. इकडून आलो आम्ही तर असं काहीतरी खायला. आता आपल्याला गाडी तर भेटली आहे. डुगडुगा बोलतो आपण. मला सकाळी जायचं तर डुगडुगा तर भेटला आहे. त्याच्याकडे जायचं तर आहे. इकडनं जाऊया. घरी गेलं तर तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देईल. आता पार्सलचा बाजार संपला तर मम्मी मागे गेले खाली परत तिच्यासाठी थांबलं. तर मम्मी येते तिकडनं. पप्पा पण आहे तिकडे. मग सगळे आता रिक्षात बसलेले. तर आता आपण पोहोचू एक 10-15 मिनिटात आमच्या घरी. तिकडे गेलं की सगळ्यांना तुमची ओळख करून देईल. तर आता इकडनं जाताना तुम्हाला थोडंसं रस्ता दाखवतो आमच्याकडचा. थोडंसं गाव जातो तिकडनं. तर राहिले 5-10 मिनटंच आहे. पोहोचू आम्ही इकडनं. तिकडे गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो. आमचा घर जसं सिंगलनं आल्यावर तुम्हाला इथं दाखवतो. तसं दाखवतो. बघूया मग पुढे कसं काय होतं. तर आता आपण बघतो कारोलीतनं फक्त एक त्यांना तुमच्याकडे 10-15 मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला इकडनं. तर थोडंसं रस्ते एकदम स्वच्छ सुंदर असल्यामुळे गाडी स्मूथ चालते. म्हणजे सगळं मध्ये गाडी रस्ते जर आमच्याकडे स्मूथ सुंदर आहे. आमच्याकडचा 1 नंबर ब्रिज आहे. सॉरी 2 नंबर ब्रिज आहे. तुम्हाला दाखवतो. जरा 2 नंबर ब्रिज दाखवतात. पाणी बघा मस्तपैकी. तर इकडनं तुम्हाला जाताना मी हा गेला तो 2 नंबर ब्रिज होता. ते तुम्हाला दाखवला. तर तुम्हाला प्रत्येकचा 1 नंबर ब्रिज दाखवतो. तिथे आम्ही फिरायला वगैरे असतो. त्या आमच्या इकडचा रूट आहे.
त्याच्यात एक नवीन मंदिर बांधलं तर ते तुला दाखवतो. ते खूप वर्षानंतर आलं गणपतीला फर्स्ट टाइम आलं त्याच्यामुळे दाखवतो तुम्ही. ते आता हे आमचं मंदिर आहे इकडचं. जे आता नवीन बांधकाम झालं आणि आतमध्ये एक मंदिर आहे. गाडीमुळे दिसणार नाही, नंतर येऊन आपण ते बघून जाऊया. आम्ही पोचलो आहे आमच्या मम्मीच्या गाडी म्हणजे मम्मीच्या घरी आपल्या आजोबांकडे. मग दाखवतो तुम्हाला ही पाटलाची वाडी भेटते ती वाडी. तर आता आपण आलो तर आहे गाडी थोडी आजोबांची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं दाखवून की नाही माहिती नाही, पण मी ट्राय तर करेन. कारण आता घरात जरा इकडे आजी आजोबा वगैरे सगळे मम्मी वगैरे इकडे उभे आहेत. आजोबांची तब्येत थोडी सिरियस आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं आहे व्हिडिओ बनवताना सुद्धा मला. तर बघूया आता पुढे मी दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर आता मी जरा असं दमून वगैरे आलो होतो, पण त्याच्यासाठी मला ते चेंज करावं लागलं. पण मी ते एवढं चेंज केले. तर घरातला बाप्पासुद्धा दाखवून तुम्हाला. इकडे आजोबा वगैरे बसलेत, आजी इकडे बसले, हे आजोबा आहेत. थोडं मी तुम्हाला ह्यासाठी दाखवते की त्यांची तब्येत एकदम थोडीशी डगमगलेली, तर त्यांना नाही दाखवायला भेटेल. तुम्हाला आता घरातला बाप्पा दाखवतो, तिकडचं डेकोरेशन दाखवतो, मग पुढे लाईटिंग बघूया. वा आता मी इकडे तुम्हाला घरातलं डेकोरेशन दाखवतो. हे आमचं घर आहे इकडे, इथे मामा मामीचं घर आहे. ही वाली रूम मामा मामीचे. आता हे आमच्या घरातलं डेकोरेशन फुल पद्धतशीर असं केलेलं. तुम्हाला बाप्पाचं दर्शन दाखवतो, पण एक आधी घराचं बाहेरचं जरा अंगण वगैरे दाखवतो. इकडे आमचं अंगण आहे, त्याला आजीकडचं, आणि तिकडे विहीर आहे जी सध्या कदाचित बुजवलेली आहे. इकडे आमचं होतं मंदिर होतं छोटं एक देवार आपण जसं बोलतो तसं. आणि आता जाऊया आपण बाप्पाकडे. घरातलं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. तर आता आमचं चाललंय तर प्लॅन जरा नदीवर जायचं. मी आता चाललंय आमच्या बारक्याबरोबर नदीवरती. ह्यो आमचा शेवपोट्या घेऊन चाललाय नदीवरती पोहायला शिकायला. तर पोहायला तर तसे तर आपल्याला काही जेवढे येतं तेवढं बघायचं. इकडनं चाललोय आम्ही आता नदीवरती. मला जायचा रूट दाखवतो. कुठून जायचं रे? मागचा जो तुम्हाला दिसतो अनुस्कुरा घाट बोलतो, तो अनुस्कुरा घाट इकडे मागे. आणि इकडनं आम्हाला जायचं नदीवरती. इकडनं आम्ही आता बाहेर जाताना तुम्हाला दाखवतो तिकडचा रूट वगैरे. तुम्हाला परत एकदा अनुस्कुरा घाटाचं दर्शन करून देतो. तर आता मी इकडे चाललो आहे. मागे मामा आहे इकडे, आणि मामाचा पोरगा आणि गावातली पोरं आहेत. तर आम्ही असे चाललो आहे इकडनं जाऊन आता आम्हाला नदीवरती मी तुम्हाला जायचं एकदा रूट दाखवेनच. इकडनं जाऊया बाहेर आता आपण गावातून. तुम्हाला मग असे मंदिर दाखवायचं राहिलं तर मंदिर तर आहे इकडे, पण आता सध्या दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला बाहेरूनच. इकडनं आता सध्या आमच्या इकडे पहिलं जे छोटं मंदिर होतं तिकडे आता साईडने चौतारा बांधला आहे त्याचा, जो साईडने जी बॉर्डर केली आहे ती. आणि हे आतमध्ये आमच्या इकडचं मंदिर आहे. हे वाला मंदिर आहे आमच्या इकडचं, जे नवीन सध्या केलं होतं. आता इकडनं नेचर फुल ग्रीनरी झालेलं आहे. एकदम कोणाचं तरी मारवट शेत आहे जमीन टाईपमध्ये. तर आता इकडनं मला क्लिअर बाहेर जायचं आहे. बाहेर गेलं होते तुम्हाला आमची कशी नदी दाखवतो. मी जवळजवळ फर्स्ट टाईम बघायला गेलो तर फर्स्ट टाईम आलो आहे गणपतीला गावी. कारण आमच्या घरी गणपती असल्यामुळे मला ते यायला भेटत नाही. पण हा फर्स्ट इयर आहे माझं जे मी गावी गणपतीला आलो आहे. तर आता इकडनं गेल्यावरती बघू. आय थिंक नदीला तर भरपूर पाणी आहे, कारण पाऊस तर बघतं समोर काळोख बघतं किती झाला आहे. इकडनं गेल्यावरती बघू. तर आता आमचं आजोबांचं जे जुनं दुकान होतं ते मला मागाशी गाडीतनं दाखवलं. आणि तुम्हाला असं समोर तो फेस टू फेस दाखवतो, म्हणजे जसं कॅमेरात होईल तसं. हे आमच्या आजोबांचं दुकान आहे. इकडे पहिलं चालायचं आम्ही जेव्हा आमच्या आजू एवढं असताना जे दुकान होतं तिथे पहिलं सुतारकाम, आणि मग भरपूर साऱ्याने मागे पुढे आंब्याची झाडंसुद्धा आहेत. इकडे सगळं सुतारकाम करायचं इथे आमचा मामा. आणि इकडनं आमचं आलं आम्ही फर्स्ट पुलावरती. आणि ही आमच्या आजूची शाळा. लहान असताना म्हणजे जेव्हा आजू एवढे असताना वगैरे आम्ही इकडे खेळायला वगैरे आलो. तर ही आमच्या कार्टूनची शाळा आहे. इकडे भरपूर असं बोलायला गेलं की चांगलेच आहे. पण आता इकडे आलो आहे. मागाशी तुम्हाला दाखवायला भेटलं नाही, गाडीत असल्यामुळे ते दाखवायला नाही भेटलं. पण आता जेवढं होईल तेवढं दाखवतो.
नदीचं पाणी आमचं फर्स्ट ब्रिज आय थिंक पूल त्याला बोलतो आपण, पहिला पूल बोलतो आम्ही इकडे. पहिल्या पुलावरनं तुम्हाला पाणी दाखवतो. हे आमचा घाणेरडा पोर आहे हा, काय करता ना. आणि पावसाने मजबूत अशी प्रेझेंटी लावली तर आहे, पण पडला तर या लोकांना काय जायला भेटणार नाही. मी तर शक्यता कमी आहे माझी. आणि आमचा फर्स्ट पूल आलेला आहे. आणि मी तुम्हाला जो मगाशी अनुस्कुरा घाट दाखवला, तो अनुस्कुरा घाट तुम्हाला मी आता समोरनं दाखवतो. अनुस्कुरा घाट जो तुम्हाला मगाशी मी दाखवला तो वाला, जे तिकडनं अनुस्कुरा जे घाटातनं ज्या गाड्या जातात तो घाट आहे हा. आणि त्याच्यानंतर आता तिकडे सावली आहे, ऊन पडलं, आणि इकडे पावसाने मळवट केलाय मधुतला, आणि इकडे सुद्धा तेच आहे. हा पूर्ण जो टर्न दिसतो ना, हा पूर्ण अनुस्कुरा घाटाचाच आहे. आणि ही आमची नदी, जिकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. आणि ही झाली एक साईड याची, आणि ही दुसरी साईड इकडनं आता तिकडे संध्याकाळी वगैरे आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन होईल ते वाटलं. आणि पाणी बघू शकता एकदम फोर्समध्ये, मजबूत मध्ये. तर गायजांना आमचा मोठा स्कॅम झाला. मी पुढे पुढे आगाऊपणा करत तिथून येत होतो, पण माझं थोडंसं उद्घाटन झालं तिकडे, आणि धाड कशीन कुलेवाडीवरती पडलो मी. तर आता मला आमची नदी दाखवतो एकदम. माझ्या मित्र भावानं तुम्हाला खरं सांगतो, नदी ठिकाणी जाल तर कुठे सांभाळून जा. आता पावसाचे दिवस आहेत, गावी असेल तर नीट जा. कारण माझं स्वतः थोडक्यापूर्वी ना असं थोडंसं ॲक्सिडेंट झालं, म्हणजे माझं पाय सटकन पडलो खाली, आणि माझ्या कुलेवाड्यावरती जाम प्रेशर आलंय. पण तुम्हाला खरं सांगतो, पण ना कुठेही जाताना आता थोडक्यासाठी वाचलो मी, कारण मी तुम्हाला दाखवतो सुद्धा मी कुठे पडलो काय वगैरे. पण एवढं काय झालं नाही, ठीक आहे. पण जाताना जपून, नदी ठिकाणी जाताना किंवा कुठेही तुम्ही असं पुलावरनं वगैरे कुठे क्रॉस करत असाल तर प्लीज कुठल्याही रेसमध्ये कुठलाही ब्लॉक करायला जाऊ नका, कारण कधी टायमिंग सांगून येत नाही. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट. तुम्हाला तर मागचा व्ह्यू दाखवतो एकदा. माझ्या मागे बघा, कडनं फुल आमटाकडे असा व्ह्यू दिसतोय. तर अनुस्कुरा घाट वगैरे हे जे आता थोडंसं पाऊस वगैरे काळोख केला होता तो झालाय आता आम्ही चाललो इथून पुढे परत. नाही रेनकोट आणला नाही, तर इकडनं आलोय आता आपण. इकडनं बघूया कसं जायचं, तुम्हाला गेट दाखवतो आतमध्ये. मामा घेऊन आलाय आपल्याला, तर इथून पुढे आणि पूर्ण ग्रीनरी, काजूची वगैरे झाडे तिकडे, आंब्याची, नारळ वगैरे सगळी झाडे. तर आता आलोय आपण इकडे. तर आता इथनं चालली आहे, लोकांची मजा चालली आहे. बघूया आमचा बाबू पण आहे तिकडे, हौशी कलाकार आहे, एकदम हौशी कलाकार आहे. पुढे एकदम तिथं मारी. आता इकडनं गेलेले आहेत. आमचा बारक्या बुचकुळ्या मारतो तिकडे पद्धतशीर. तर पद्धतशीरवाला असं मजा मस्त चालू आहे इकडे. त्यांच्या छोट्या छोट्या ताई सुद्धा आले तिकडे पोहायला वगैरे. आणि इकडनं जसं तुम्हाला सांगितलं तसं तर आहेच. पाणी तर बघू शकता इकडे फुल फुल बेकार असं एकदम थंड थंड पाणी. मी पण उतरताना माझी थोडीशी हातभर लांब होती. तर होते इथे पावन जमीतून गंगामाई, जन्म कोकणातला गते जन्मीची पुण्याई. कोकण कोकण. उडी मारताना ट्राय करतो, बघूया सक्सेस अँड सक्सेस. त्याच्यानंतर आता उडी मारायची हो गेला हा तिचा मार. आता बाबू बघा 1 2 3 आमकाच सांगू पवनी करतो पवनी.
तर आता आमच्या पवनीचे कार्यक्रम झालेले आहेत, तुम्हाला मजा पण दाखवली. तर इकडनं तुम्हाला हे आमची कार्टी बघा, चॉकाटलेली कार्टी आहे एक नंबरची. आता ही जातील उद्या, परत येणार आहे उद्या तुम्हाला परत दाखवतो. तर मी तुम्हाला दाखवली ज्या प्रकारची मजा होती काय होती सगळं दाखवलं. तर अजून काय आमची 2-3 कार्टी आलेली नाहीत, त्यात येतील. आणि हे आमचं एक बेन आहे एवढंसं, कसलं पोहत होतं बघितलं ना, बुचकळ होतं जाम. आणि आता पुढे 2 ताई आहेत त्या चालल्या आहेत, त्यांचं पण झालं. तर आता आम्ही रिटर्न चाललो आहे घरी. तिकडे गेलो तुम्हाला संध्याकाळची मजा दाखवेन. तोपर्यंत आता आपण परत रिटर्न चाललो आहे घरी. आता तिकडचं तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला मगाशी दाखवलं जसं अनुस्कुरा घाट, त्याचा आत्ताचा व्ह्यू बघा आणि मगाचा व्ह्यू तुम्हाला दाखवलेला. आता मी निघालो रिटर्न तेव्हाचा व्ह्यू आहे मस्त वाला. बसा अनुस्कुरा घाटाचा व्ह्यू जो तुम्हाला आम्ही मगाशी दाखवलेला, तो मी जाताना जो दाखवलेला तोच व्ह्यू आहे. फक्त आम्ही रिटर्न जाताना जेव्हा नदीवरती जात होतो तेव्हाचा व्ह्यू बघा एकदा. आणि आत्ताचा सुद्धा व्ह्यू कसला भारी वाटतं, मस्त असा आलेला आहे. नेचर पण एकदम भारी. पावसाळ्याचा मोसम, पूर्ण धुकं उतरले खाली. आसारखे नेत्र सर्वत्र दे, नजरे तुम्ही एक नक्षत्र दे, जल दे जळ दे, सृजनाचा स्वर दे, प्रेमाचा. आपली पहिली आरती झाली इकडे पहिल्या घरात, पाटलांच्या घरात. आम्ही खाली बोलतो पाटलांच्या घरात. आता सेकंड आरती आपली वरती आमच्या इकडे बाजूच्या घरात आहे. इकडनं आम्ही तिकडे चाललो. तुम्हाला इकडचं थोडंसं सांगता नाही आलं ती काय, पण आता आम्ही तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. तर तिकडनं जातो आम्ही पुढच्या घरात. तिकडची आरती तुम्हाला दाखवतो, गावची आरती काय असते. मी पण पहिल्यांदाच बघितली ही पण आरती, आणि दुसरी आरतीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो तिकडे गेले होते. तर तिकडची आरती बघायचं. आमच्याकडे भजनाची तयारी चालू आहे. भजन सगळं मागे तुम्हाला आवाज आणि दिसत पण असेल तर कदाचित भजनाची तयारी चालू आहे सगळी. मी तुम्हाला दाखवतो एकदा सगळं एकदम भजन वगैरे. आता रात्र गाजवायचे, कारण आज सेकंडलाच दे, त्याच्यामुळे आता भजन गाजवायचा विचार करू सगळं. तर आता आमच्याकडे भजनी बुवा वगैरे सगळे आलेले, तुम्हाला दाखवतो एकदा मी.
दिंड्या चालू आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवतो. चला आता बघू त्यांचा प्रोग्राम. तर आता आपण गावी आलो होतो. सगळी कालची तुम्हाला 2 दिवसाची मजा दाखवली, कालची सुद्धा मजा दाखवली. रात्री थोडं लेट आल्याच्या कारणाने मला रात्री थोडंसं ब्लॉक करता आला नाही, मिस झाला थोडा. आणि दुसरं थिंकिंग की सकाळी आता आपल्याकडे आरती होईल, त्याच्यानंतर डान्स होतील. डान्स झाल्याच्या नंतर डान्स म्हणजे एक आरतीत जसं नाचतात आरती करत करत तो प्रकार तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यानंतर आज आपल्या बाप्पाचा लास्ट दिवस आहे. थोडंसं हर्ट पण होत आहे पण ठीक आहे. तर दुपारी 3-4 वाजता गणपती बाप्पा निघतील, तीसुद्धा तुम्हाला मजा दाखवेन. त्याच्यानंतर जे काही असेल आणि बघूया कसं होतं आहे काय होतं आहे वगैरे. पण चला आपण आरती आणि आरतीचे डान्स बघूया. मित्रांनो आता मी घराच्या मागे आलो आहे. आता थोड्या वेळाने बाप्पाचं विसर्जनाचं तयारी चालू होईल. त्याच्यानंतर मग मिरवणूक वगैरे जे काय असेल ते गावची सगळी मजा दाखवतो मी तुम्हाला एकदा. पण आता मी जरासं थोडंसं बसायला शांती घ्यायला थोडीशी घराच्या मागे आलो आहे. तर घराच्या मागची तुम्हाला जागा दाखवतो. पूर्ण आमच्या घराची मागची जागा आहे. इकडे समोर मित्राचं घर आहे, इकडे विहीर बांधली एक छोटी आणि तिकडे पूर्ण ग्रीनरी पसरली आहे. आणि हा मागे आम्ही जिकडे जसं दाखवलं तुम्हाला तसं आता मी घराच्या बाजूने फ्रंट दरवाजा बोलतो आम्ही त्या साईडने आता बाहेर आलो आहे. तर तुम्हाला इकडे दाखवतो आमचं मंदिराचं जे काम चालू आहे तिकडे नेतो. आता इकडनं मंदिराचं काम चालू आहे ते बघूया. तर आता इकडनं मंदिराचं काम चालू आहे तिकडे जातो आपण, दाखवतो तुम्हाला. तर हे आता आमचे मंदिराचं काम चालू आहे, समोर दिसतंय तेवढं. आता सध्या त्याचं काम वर्किंग प्रोग्रेस. ते आता आमचं मंदिर आहे जिकडे काम चालू आहे थोडंसं. आणि बघू शकता इकडे सगळं प्रोग्रेसवरती आहे, म्हणजे वर्किंगच चालू आहे. आणि ही आमच्या इकडची पलीकडच्या वाडीत जायचा रोड आहे त्या साईडला. आणि मागे जो तुम्हाला अनुस्पुरा घाट दाखवला त्या दिवशी तोच आहे. थोडंसं बोलत आम्ही त्याच्या पायथ्याशीच आहे थोडंफार. पण आताचा व्ह्यू बघा, त्याचा फुल झाकला गेला आहे धुकांनी त्याला. आणि ग्रीनरी वगैरे तर बेस्ट ऑफ बेस्टवाली. आणि इकडे सगळं माळरान आहे. त्यामुळे तर आता काय मंदिराचं काम चालू झाल्याच्यानंतर आणि तो तुम्हाला बोललो तो गाभारा पत्र्याने वगैरे झाकून ठेवलेला आहे तिकडे. आमचं गांगेश्वर देव बोलतो आम्ही, तो तिकडे झाकून ठेवला आहे. तर आता आपण शेवटची आरती बोलतो बाप्पाची, विसर्जनाच्या दिवशीची आजची शेवटची आरती. ती आरती झाली. मला खाली जायला भेटलं नाही पाटलांकडे. तर आता सेकंड घरात आलो आहे. आता तिकडची आरती तुम्हाला दाखवतो, शेवटची आरती होईल. आता आपण इकडे घरात आलेलो आहे आणि आरती पण चालू झालेली आहे.
बाकीची तयारी चालू आहे. गणपती बाप्पांची विसर्जनाची तयारी मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं. तर आता गाडी इकडनं बाहेर काढतील, त्याच्यानंतर मग आमच्या घरात आता आरती होईल, शेवटची आरती. आणि इकडे आता ढोलाची तयारी चालू आहे. इकडे सगळं ढोल वगैरे सगळं तयारी चालू आहे. आता इकडनं झाल्याच्या नंतर मग आपली आता त्या गाडी बाहेर निघालेलीच आहे. तर आता बघूया पुढे जाऊन. मरतोय. आता बाप्पा खाली घेत आहेत. ते तुम्हाला दाखवतो. आता बाप्पाचं विसर्जन गाडी लावलेली आहे बाहेर. आता ते खाली घेतील. त्याच्यानंतर मग आता जवळजवळ ना रात्रीचे 2:15 झाले. आणि आता मी घरातनं तिकडनं आले. कोणालाच काही घंटा माहिती नाही, घरातल्यांना पण माहिती नाही. आता तुम्हाला दाखवतो चाललंय का इकडे. इकडे आमची दीदी बनवते सगळं. तो मॅगी बनवली नव्हती. आणि जवळजवळ 2:15 2:30 वाजायला आलेत. आणि बघते बाहेर कोणच नाही. अंधेर आणि एकच ब्लब पेटलेलं आहे. बाकी घरातले सगळी लाईटी बंद आहेत. माझं घर तिकडे लांब लचक आहे. आणि इकडे आम्ही काय करतोय, चुली पेटवतोय. चुली पण बघा कुठे परसवत पेटवलेले आहेत. आणि जवळजवळ आणि भाई मागापासून 1-1.5 तास मागापासून जोगात मागते काय. आम्हाला पण काय तिथं काही असं समजलेलं नाही. पण मॅगी आता मागवलेली आणि झालेली रेडी. ती मॅगी चूल पेटवताना जवळजवळ आमचा 1 तास गेला त्याच्यात, पण काय पेटलं नाही. दीदी जोगवा मागवते ते तरी काही भेटलेलं नाही. पण ठीक आहे. रात्रीचा आणि एक आबा भोंगा इकडे आणून ठेवलेला आहे. तर मित्रांनो आता आपलं बाप्पाचं विसर्जन झालं. तुम्हाला रात्री काळोख असल्या कारणाने मला दाखवता आलं नाही, कारण भरपूर रात्री मूर्ती निघाली, नदीजवळ पोचली. पण त्याच्यात काळोखात काय दाखवता आलं नाही मला. आणि दुसरं टेक्निक एवढा काळोख होता की समोर काही दिसत पण नव्हतं. तरी आम्ही ट्राय केलं, पण ते विसर्जन तुम्हाला काय दाखवता आलं नाही, त्यासाठी खरंच सॉरी.
पण गावची एक मिरवणूक जे आपण बोलतो जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं तुम्हाला. नेक्स्ट इयर बघू, भेटला तर तुम्हाला मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन विसर्जन बाप्पाचं कसं होतं काय होतं. त्यानंतर मग रिटर्न आल्याच्या नंतर आम्ही रात्रीचा एक थोडासा प्लॅन केला होता, तो पण दाखवतो तुम्हाला. म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन का मला दाखवलं होतं. आणि त्यात आजोबांची सुद्धा तब्येत निघाली, आज संध्याकाळी निघायचं सुद्धा आहे, घरी जायचं, रिटर्न मुंबई मारायचे. तर आता बघू आम्ही निघालो, तुम्हाला मी दाखवेन परत एकदा. आजोबांची तब्येत थोडीशी नाजूक आहे, त्याच्यामुळे काही बोलता येत नाही, सॉरी. तर आता मी मित्र लोक चालले आहे किरव्या बघा. किरव्या म्हणजे खेकडे बोलतो आपण, ते मला लाकडू टोळीच्या टोळी आहे. तू होतास कुठे मागे? आपल्या इकडनं जायचं पूर्ण किरव्या म्हणजे आपण काय बोलतो, किरव्याने काय बोलतात, खेकडे, खेकडे चिंबोऱ्या बोलतो आपण. तसं ते पकडायला चाललेलं आहे. तर आता आपण चाललोय, आमच्याकडे पहिला रस्ता नव्हता, हा रस्ता तरी बेटर केला. आता पहिलं तर मातीचा रस्ता होता, आता तर सगळं डांबरीकरण केलं, डांबरीकरण. मेन पॅसेंजर आमच्याकडे एकच आहे, अनिकेत. रणगाड आम्ही चाललोय घेऊन रस्ता दाखवायला. हा, आणि त्याचा ड्रायव्हर तिकडे इलास. तर इकडे जाऊया, बघूया. आणि इकडे सध्या आमच्याकडे स्मशानभूमीचं काम चालू आहे, आणि तर मॅनेजर आहे अनिकेत. हे पण दाखवून काय ते गावी आल्यावर पावसाळ्यात एकच मजा की भाई किरव्या पकडणं, किंवा मग भरपूर अशी माशी वगैरे पकडायला भेटतात. आणि आता इकडनं चाललोय आम्ही लोक. तर रानबाग एकदा केवढंसं मस्तपैकी असं गिरगिरीत भरलेलं आहे. आणि रोड बघा आमचा मजबूत असं डोंगरावरती आलेलो आपण. इकडे डोंगरावरती रान तुम्ही याला डोंगरावरती आता सगळे मागे पण आहेत, अर्धी गावातलेच आहेत आणि अर्धी कालती मुंबईवरून आलेली. फुल मजा झाली. गावातलं कोण कोण सांग, नाव घे. आपण जसं इकडे झालेलं ती नदी, म्हणजे इकडच्या भाषेत व्हाळ बोलतो. तू स्वतःला काय घेतो? व्हाळ बोलतो तो. आता इकडे आलेला आहे. आता इकडे अनिकेत मामा वगैरे सगळे इकडनं आता नदी वगैरे सगळं चालू आहे. पहिलाच मस्तपैकी भेटला आहे. पहिली जशी किरवी आपण खेकडे बोलतो ती भेटलेली एक मस्त झाली. इकडनं नदीचं पाणी मस्त आला. मस्तपैकी आता कांदा वगैरे आणलेला आहे, मस्त शिजवायचे. फरसाण यायचंय अजून, तरी फरसाण यायचंय आणि बाकी अजून सामान बाकी आहे. तर ते बघूया ना. आता आमचं गजा आलेला काहीतरी घेऊन आलेला आहे मस्त असं. त्याच्यानंतर मग आता इकडे वांग्या वनभोजन करणार आम्ही, संदीप आणि आमचं. थोडक्यात बघायला गेलात तर वनभोजन सगळी कार्ती इकडे आहेतच. इकडे संदीप आहे, मागे मागे आहे, इकडे मागे अनिकेत आहे, आणि इकडे पप्पू आलाय. इकडे मस्तपैकी अशी किरवी पकडून हातात आणलेली आहे. हा दम दाखव. मस्तपैकी अशी किरव्या पकडून जास्त पकडले सांगितलं. गोणीभर आणला नाही अनिकेतने हातातलं दिला ना आपल्या. मस्त आले तर बघूया किरव्या किती प्रकारला नाही. मस्त असे भेटलेले आहेत. 50-100 आहेत. हे मेले मारू नको. आम्हाला ते काहीतरी दुधाची पांढरी अशी किरवी भेटली. हे पाणी पकडत नाही आमच्याकडे, कारण ती दुधाची काहीतरी बोलतात तिला. खेकड्यांसाठी केवढा चाललाय बघा, एकदम दगडी बिगडी आम्ही सगळे साफ करून मस्तपैकी धरलेली आहे. आणि इकडे मांग्या पण खेकडे पकडत आम्ही आता वरती आलो इकडनं. तर जवळजवळ 1-2 किलो तर अशीच भेटली पण असतील. आणि काय आहे आमचा, आणि इकडे संदीप आले झोळगं घेऊन. इकडनं अजून आम्हाला थोडं थोडं करून वरती जायचं. इकडनं बघूया किती खेकडे भेटत आहेत. मस्त किरवी आपण बोलतो. तर गजाने एक पकडला नाही किरवी. आमचे मॅनेजर आणि हे सगळे आदिवासी जमा तिकडे एक एक
मुंबईवरून आले सगळे आदिवासी शेण पिवळा कशा पकडायचं काय करायचं ते आम्हाला शिकवतात. हा आमच्याकडे ट्रेनिंग स्कूल चालू आहे. हे आमच्या इकडे मॅनेजर पोस्ट मॅनेजर गाजाबाई. आता आम्हाला इकडनं वरती जायचंय. आमची हेडमास्टर मॅनेजर आणि हा आमचा पप्पू फाकेबाई बॉस आणि इकडनं आता सगळे एक एक वर करत येईल. ते आमचा आपला डोंगर घेतो आणि आमचा समोरचा घाट एक नंबर. पाणी सांग पाणी मस्त की पाण्यानंतर पाऊस येऊन गेलाय थोडक्यासाठी खेकडा पकड दगडावर येऊ नकोस. आपण जंगलात ना तर आलो इकडे पुढे तर वाळ बोलतात तिकडे जायचंय. तर जंगल बघा केवढे पुढे. आमचा मॅनेजर जाटाची नाही पाटाची गबर. फुल एकदम झाकडी माकडी जंगल बघा भोगदाड. फुल एकदम खतरनाक कष्ट चालू आहेत एका गोष्टीसाठी. आणि इकडनं आमचा अनिकेत मॅनेजर वाकून वाकून जायला लागतं आणि मागे पण पब्लिक तेवढीच आहे. फुल एकदम पद्धतशीर. आता पद्धतशीर आमचं गचडीत नाही लागलंय वाकून वाकून भुकात ना. अरे हळू काय कष्ट आहे का या किरव्यांसाठी. आमचा गाजा बाबू बघू शकतात तुम्ही. आम्ही इथे चल लवकर. फुल पद्धतशीर अशी कष्टाने कष्ट चालू आहेत. पुढे मामा आहे. तर थोडस आम्ही आलोय तुम्हाला मध्ये मध्ये कारण रानात न जाताना काही असे प्रॉब्लेम चालेत जे बोलतात ना चढताना उतरताना थोडासा प्रॉब्लेम होतो. तर आता आम्ही इकडनं चाललो. पुढे मामा झाडं थोडेसे कामं करतोय आणि रस्ता क्लिअर व्हायला. वाट अशी भेटले की गहू एक प्रकार आहे गावी जसं आपण रेडा म्हणतो रानटी म्हस तसं तो एक प्रकार आहे. तर त्याच्या पायाचे ठशांमुळे आम्ही त्या ठशां पकडून आता कसं तरी आलोय. पाण्याचा आवाज तुम्हाला येतच असेल इकडे. हा येतं नक्की आहे. जर कुठे समोर आला तो मजेत आणि आम्ही सजेत असा प्रकार होईल. तर इकडनं मागे आमची टवळगी आणि इकडे थोडंसं आता आम्हाला पाणी लागलंय तिथे तुम्हाला दाखवतो मी. थोडंसं पाणी लागलंय तिकडे आम्हाला तो वाढ बोलतो आपण तिकडे जायचं. आणि इकडे मामा थोडंसं झाड वगैरे तोडताना आणि किती वगैरे. तर इकडनं जाऊया थोडं खाली. कष्ट एवढे कष्ट की आता आम्हाला वाळात जायचं तर ताण लागले भरपूर सारे. आणि आता इकडनं आम्ही वाळात चाललोय. जे तुम्हाला फिल्टर लागतं आम्हाला विदाउट फिल्टर विदाउट वीज आणि काय आमचे आमदार खासदार आलेले आहेत. तर आता इकडनं हे योग्याने आलेले इकडनं आणि इकडनं आपल्याला आता खाली जायचंय. तर खूप सारे कष्ट तुम्हाला जसं आपल्याकडे मुंबईत एक विजेवरती फिल्टर होतं पाणी. तर विदाउट वीज आणि विदाउट काय वायर आणि लसूणगिरी काहीच नाही. ते बघा सगळं मस्तपैकी फिल्टर होऊन असलेलं पाणी. मस्तपैकी हा आमचा गहू पाणी पिते त्यावेळेस ही प्युअर पाणी आमच्याकडे आहे. टायमिंगचे का सोनं करता म्हणतात ना तसं झालेलं. आता तुम्हाला किरव्या दाखवतो. भरपूर अशा किरव्या पकडलेल्या आहेत मोठ्या सगळ्या जवळजवळ डझनभरच्या किरव्या आहेत. बघ आली वर वर आली. शॉवरची गरज लागायचं आम्हाला विदाऊट शॉवर मस्तपैकी आंघोळ करायला एकदम खचखचीत पाणी असं. साबणाची गरज ना कसली गरज. हे शुद्ध साखरी पाणी मस्तपैकी पियालेलो आहे. पण खरंच इकडे बघायला गेलं ना तर पाण्याची टेस्ट कुठेच भेटायची नाही. जसं आता संदीप पण आमचं तेच चाललंय फुल पद्धतशीर. ह्या पाण्याची टेस्ट आणि आपल्या मुंबईच्या पाण्याची टेस्ट एक प्रकारच वेगळा आहे. मला खरंच कोकणाची जर मजा घ्यायची असेल ना आता आमच्या इकडे दुसरीकडे कुठेच नाही. पाणी प्यायचं आहे सगळं करायचं आहे फुल मजा आणि मजा. दाखव खेकडा मोठा मस्त पैकी खापर बोलतात त्याला. काळा खेकडा खापर बोलतो. जे मोठं खेकडा असतं त्याला केवढं आहे बघा. दाखव तोड त्याला आम्ही इकडे कांदा बिंदा कापतो. तर पर्सन करून आम्ही भेल टाईप प्रकार बनवणार आहे. इकडे कांदा बिंदा कापतो सगळी मस्त. वनभोजन चालू आहे इकडे मित्रमंडळी आणि
फुल एकदम काशी इकडे पेट पूजा मग काम तुझा दमला हा आमचा पाहिलं रावण कापलेला आहे मस्तपैकी. इकडे आता आम्ही आलोय कांदा पडतो कांदा फरसाण फुल व्हरायटी चीज खातील एक एक करून पद्धतशीर आम्ही उतरण आलेलो आहे. जसं पावनखिंड बोलतो तर पावनखिंडीचा प्रकार वाटायला लागला आता थोडाफार. इकडे आता वाढ इकडे आता सगळी आरामात उतरत झाली. आम्ही तर दोघं जण पुढे पोहोचलेलो आहे. इकडे वाढ बोलतो थोडस साफ करायचं काम चालू आहे. साफ करतील मोठा चांगलं पान दे दोन हे तिकडे साफ करते काम चालू आहे. खायचं सुद्धा आहे त्यावेळेला. एक आता आमचा परतीचा प्रवास चालू झालाय. इकडे फुल परतीचा राहण्याचा परतीचा परत प्रवास तुझ्यामुळे झाला आमचा. हा आम्ही 4 वर्षी आम्ही परतीच्या प्रवासाने तुम्हाला जसं मगाशी सांगितलं तसं आलोय. इथून बाहेर जायचं आता आम्हाला मित्राच्या घराच्या इकडे आम्ही बाहेर पडू. तिकडनं गेल्याच्या आता मागे पण फलटण आहे. फुल पद्धतशीर वाली एकदम. आमकारा इकडे चाललो इकडे तर आता आपलं परती मुंबई परतीचा प्रवास चालू झालाय. तर तुम्हाला दाखवतो सगळे आमच्याकडे निघालेले तिकडनं. मागे पण सीट आहे. तर आता आम्ही चाललोय इकडनं. आता सुट्टे तर संपलेत. परत पुढच्या वर्षी या दिवसाची वाट बघायला लागेल. तर बाबांचा सुद्धा कारखाना निघालाय. आता आपण रत्नागिरीच्या पुढे आणि आता रविवारच्या कामामध्ये भरपूर ट्राफिक येतो. रविवारी पण तुम्हाला दाखवतो मी एवढी गर्दी आहे विचारू नका. हॉटेल पॅक आहे आज. मित्रांनो फुल गर्दी आहे आज. रात्री आम्ही निघालो संडे आहे त्याच्यामुळे आता सगळ्या गाड्या लागल्यात आणि ट्रॅफिक वगैरे जाम आहे फुल एकदम. तर आम्ही इकडनं चालू काळोखामुळे तुम्हाला काही नीट दिसत पण नसेल. फक्त गाड्या दिसतात आणि इकडे सगळं लालपरी वगैरे सगळं सगळ्या गाड्या बाहेरच फसलेत. एक मिनिट सिद्धू पोच दे. हळू बाबा पाय नका देऊ त्याच्यात. चुकून पाय जायला आत जातो पाय. नको पुन्हा जाऊ आता अजून थोडासा थांबना. गणराया 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 हो गणराया 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 हो गणराया 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 हो गणराया 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 हो. आता आपण मुंबईला तर आलोय. नीट आलो. गावची माझ्या गावातला गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवलं. आगमन दाखवायला भेटलं नाही कारण मी मुंबईला असताना आगमन झालं त्याच्यामुळे ते दाखवता आलं नाही मला. सेकंड थिंग मित्रांबरोबर घालवलं जंगलातला दिवस ते सुद्धा दाखवले. गावच्या फुगड्या भजनं आरत्या सुद्धा दाखवल्या. विसर्जन तर दाखवलेच पण आता झालं असं की घरच्या बाप्पाचं तुम्हाला दाखवता आलं नाही. जे मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओज होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या. घरच्या बाप्पाचं विसर्जन कसं झालं काय झालं ते सुद्धा दाखवलं. तर हा ब्लॉग कसा वाटला काय वाटला फर्स्ट टाइम गावी गेलो त्याच्यामुळे ते करता आलं. जेवढं दाखवता आलं तिथं दाखवलं मी. तर सिनेरिओ सुद्धा दाखवले आमच्या गावच्या. तुम्हाला रस्ते किंवा मग आणखी मजा जी होती ती दाखवली. मी घरच्या बाप्पाला नव्हतो तरी सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओ दाखवल्या. कसं वाटलं काय वाटलं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. परत भेटूया पुन्हा नव्या ब्लॉगवर नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.